नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अज्ञान चव्हाण, योगदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आज जिल्हा परिषद येथे भरपूर प्रमाणात महिलांचा जो उद्योग असतो आणि त्यांनी घरी जो त्यांनी प्रोडक्शन आणि या प्रदर्शन विक्रीमध्ये त्यांनी आपलं हे प्रदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आपण त्यांची थोडक्यात माहिती देणार आहोत. नमस्कार मॅडम. सुगरण महिला गृह उद्योग गारगोटी तालुका बुदरगड या ठिकाणीहून सुद्धा महिला या ठिकाणी आपल्या घरातून उत्पादन केलेल्या विक्रीचं प्रदर्शन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद येथे या ठिकाणी त्यांचा स्टॉल सुद्धा मांडलेला आहे. मॅडम, कुठल्या कुठल्या प्रोडक्शन आपण घरातून तयार करत आहात? तर आपल्या या सुगरण महिला उद्योगमध्ये आपण सर्व पौष्टिक आणि पारंपरिक घरगुती पद्धतीने पदार्थ बनवतो. तर त्यामध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी, गहू, मका, सोया, सातू याच्यापासून चिवडे बनवलेले आहे. त्याबरोबर बदाम पण आणलेलं आहे. तो पण आपला नाचणीच्यावरून ज्वारीचा आणि सोयाबीनचा घडून आहे. चटणीमध्ये सुद्धा आपण नाचणीची चटणी बनवलेली आहे. पालक तर अशा म्हणजे एक प्रकारे चालू केलेलं आहे. हो, घरातून चालू केलं. गेले आता 5 वर्ष झालं आम्हाला खूप मागणी आहे आणि आपला उमेद अभियान आल्यापासून त्यांच्या ह्या व्यवसायाला फार भरभराट झालेली आहे. कारण उमेद अभियानाअंतर्गत आम्हाला हे जसं आता आज मिनी सरसमध्ये आहेत अशा पद्धतीने ताराराणी महोत्सव असतो, महालक्ष्मी सरस असतो आणि विविध स्टॉल असतात. त्यामुळं आम्ही बनवलेल्या ह्या पदार्थांचं मार्केटिंग होतं. कारण महिला बनवायला तयार असतात, त्यांचं प्रोडक्शन असतं, पण त्याला व्यासपीठ नसतं आणि उमेद अभियान आम्हाला ते उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर ह्या अभियानाअंतर्गत मला सगळ्यांचंच आभार मानायचे आहे. कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा राज्यसभेतून उमेद अभियानाअंतर्गत आम्हाला ह्या गृहोद्योगापासून ते हे भरारी मला पंख मिळाले या शोपर्यंत आम्हाला त्यांनी नेऊन पोहोचवलेलं आहे. आणि या शोमध्ये आम्ही सहभाग घेतला. आणि 10 लाखाच्या अर्थासाठी आम्ही मॅडम धन्यवाद. मॅडम, तुमच्या प्रतिक्रिया काय? आपण या ठिकाणी प्रदर्शन विक्रीमध्ये तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहात. आपलं पण गाव बुदरगड तालुक्यातून आला. मग प्रोडक्शन वगैरे तर याविषयी काय माहिती आमच्या आता प्रोडक्शन म्हणजे गहू चिवडा आहे, नाचणी चटणी आहे, परत तुम्हाला सांगते पालक चटणी आहे. तुमचं नाव कसं आहे? सरस अभियानामध्ये आपलं काय अनुभव आहे? सरस हे जे अभियान त्याच्यामध्ये आम्हाला राहण्याची सोय, जेवणाची सोय सगळी करण्यात आली. आणि आम्ही जे जे पदार्थ लावले म्हणजे नाचणी किंवा चटणी, नाचणी लावली, भडंग, ज्वारी भडंग, हे जे पदार्थ आम्ही लावले त्याला आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. बाहेरसुद्धा ह्याची मागणी खूप छान आहे आणि आमचा माल हा उत्तम दर्जाचा आणि खूप छान क्रिस्पर असा बनवला जातो. महिलांना पौष्टिक आहे, आरोग्य दृष्टीने एकदम उत्तम आहे. आणि हा आमचा माल जो आहे परदेशी पण पाठवला जातो आम्ही. तसेच भोर, बीड, बारामती, हुबळी, धारवाड हे सुद्धा पाठवलं जातं. चिपळूण, राधानगरी पाठवलं जातं. धन्यवाद. अहिल्या कुठलं तुमचं अहिल्या महिला बचत गट गारगोटी बुदरगड या ठिकाणी सुद्धा यांनी महिलांनी या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे. नमस्कार मॅडम. नाव काय आपलं? या ठिकाणी तुम्ही देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इथं जिल्हा परिषद येथे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घरात जे बनवता ते या ठिकाणी उत्पादन केलेलं तुम्ही विक्रीसाठी या ठिकाणी आलात. आणि आपण काय काय प्रोडक्शन घरातून स्वतः बनवतात? आता आम्ही शेतात पिकवण्यापासून अगदी दळून मार्केटिंग करून स्वतः आम्ही हळद तयार करतो. काळखंड दळून त्याची पावडर करून पॅकिंग करून स्वतः शेतात. आणि आमच्या शेतातील हे मिरे मार्केटमध्ये जे आपल्याला मिरे भेटतात ते 10-10 वर्षापूर्वीचे पण मसाले असू शकतात. पण हे फ्रेश आपल्याकडे गेल्या वर्षीचे मसाले आहेत. बरोबर. आणि आता जर आपण तसं पाहायला गेलं तर संपूर्ण केमिकल युक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण जगातच आपण बघतोय की हळद वगैरे जे कुठलेही पदार्थ असतात
या ठिकाणी सगळं केमिकलयुक्त आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलात तर सेंद्रिय या ठिकाणी सगळं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी स्वतः त्यांनी शेतामधील हळद पिकवून त्यांनी स्वतः उत्पादन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुमचं आणि मिरेसुद्धा या टाईमला पण तुमच्या शेतामध्ये पिकतं का? हो, सुद्धा आपल्या शेतातले आहेत. आणि हळदीचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही लॅब टेस्टिंग करून घेतलेली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीपेक्षा सुद्धा आमच्या हळदीची क्वालिटी चांगली आहे. मार्केटमध्ये तुम्हाला जर 1 किलो हळद लागत असेल तर आपली फक्त पाव किलोच लागते आणि गॅरंटेड तुम्हाला म्हणजे निर्भेळ मिळणार अगदी चांगल्या क्वालिटीची. खूप छान, धन्यवाद. आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी आपण जर पाहिला तर या ठिकाणी खूप चांगले प्रोडक्शन या ठिकाणी केलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर घरगुती चटणीसुद्धा या ठिकाणी महिलांनी स्वतः घरात तयार केलेलं आपण त्यांना थोडक्यात विचारूया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, माझे नाव मनीषा सदाशिव पाटील, नेरपणमधून मी आलेले आहे, बुधरगडमधून. तर माझ्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये 6 प्रकारच्या मिरच्या व 26 प्रकारचे मसाले आहेत आणि घरगुती टंकावरती आम्ही स्वतः बनवतो आहे. काश्मीरी मिरचीपासून कलर व कट वगैरे खूप छान येतं. एक्स्ट्रा मसाला ॲड करायची काही गरज नाही. खूप छान मॅडम. तुम्ही फक्त चटणीचं प्रोडक्शन तुम्ही स्वतः घरात तयार करता? हो, आम्ही स्वतः घरात करतो. टंकावरती स्वतः घेतली जाते. आम्ही सर्व बचत गटातील महिला एकत्र येऊन मसाले साफ करायचे, नीट करायचे, त्याच्यानंतर ते चेचायचे, भाजायचे, सगळे आम्ही स्वतः महिला करतो. खूप छान, धन्यवाद मॅडम.